महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा आज झालेला आहे, जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकार केलेला आहे। आपल्याबरोबर करुणा मुंडे आहे, त्यावर बोलण्यासाठी ज्याने गेले 2 महिने या संदर्भात पाठपुरावा सुद्धा केला होता। मॅम, आज शेवटी राजीनामा झालेला आहे, जो मान्य देखील केलेला आहे। आपण सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा करत होतात गेल्या काही महिन्यांपासून। कसं पाहता, काय पहिली प्रतिक्रिया आपली? 2 दिवस अगोदरच मी रात्री 12 वाजे 12 मिनिटांनी मी पोस्ट टाकली होती की काल राजीनामा होणार आहे। बहुतेक काल होणार होता पण झाला नाही आणि आज झालेला आहे। काल पण मी माध्यमांशी सांगितलेलं आहे की बहुतेक उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये 100% राजीनामा होणार आहे, म्हणजे होणार आहे। माझी माहिती जी मिळाली आहे ती खोटी नसतो आणि ते गोष्टी आज झालेला आहे, पण ते आपण राजीनामा नैतिकताच्या आधारावर व्हायला पाहिजे होता 3 महिने अगोदर, जे झाला नाही। आणि आज तुम्ही बघा की जे एक निर्गुण हत्या झालेली आहे त्याचे न्याय मागण्यासाठी त्यांची एक लहान मुलगीला रोडवरती फिरावं लागते, अनशन आंदोलन उपोषण मोठ्या प्रमाणामध्ये करावं लागते 3 महिनेपासून, तरी आपल्याला न्याय मिळतो। कुठे चाललाय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान कुठे चाललाय, कुठे गेला? आणि आज हे सगळी गोष्ट बघितलेली आहे। पण ज्यांच्याकडे आंदोलन उपोषण करण्यासाठी लोक नाहीये, ज्यांच्याकडे लोकांचा मॉप नाहीये, क्या त्यांना नाही मिळणार न्याय? जसे मी आज गेले 3 वर्षापासून लढत आहे। बहुतेक मला असं वाटते की आज माझा पण ते संन्यास संपला आणि आज खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे की आज खूप घाणेरडी पद्धतीने त्यांच्यासोबत मारहाण करण्यात आलेली आहे। आणि हे फक्त राजीनामा झालाय त्याच्यामध्ये आम्ही संतुष्ट नाही आहोत। आणि माझी पुढची मागणी जे आहे ते आहे, ज्या वाल्मिकांनी सांगितला होता, धनंजय मुंडेंनी सांगितला होता की ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे, तो आता त्यांची मागणी पूर्ण करा। आणि आमची जे मागणी आहे ते एक पक्षाची अध्यक्षता म्हणून माझी मागणी आहे की जसं त्या लोकांनी एक मृत व्यक्तीचे तोंडावर लघवी केलेली आहे, तसंच हे लोकांमध्ये आणून आपल्याला त्यांच्या तोंडावर लघवी करावं लागेल। त्यावेळी आपला जे एक कुठेतरी एक आत्मसंतुष्टी वाटेल। अंजली दमाने मागणी केली आहे की फक्त राजीनाम्याने होणार नाही तर त्यांना बडतर्फच करायला हवं। आपली अशी काय मागणी आहे? आज राजीनामा दिला आहे, पुढे अजून काय आपण कुठच्या गोष्टींसाठी लढा चालू राहणार आहे आपला? मागणी करण्या जसे 3 महिन्यापासून सगळे मागणी करत आहे, लढत आहे, तो मी मागणी करण्यापेक्षा आहे ना, मी कोर्टामध्ये गेलेली आहे। जसं की माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलेलं आहे, शिशू मुंडे, शिवानी मुंडे, आणि माझं नाव टाकलं नाही शपथपत्रामध्ये। ते खूप मोठा ते क्राईम आहे आणि ज्याला घेऊन मी कोर्टामध्ये गेली आहे। बहुतेक 6 महिन्यामध्ये त्यांची आमदारकी कोर्ट रद्द करतील आणि परली विधानसभामध्ये पुन्हा इलेक्शन होणार आहे, ज्याच्यामध्ये मी स्वतः उमेदवार असणार आहे। मॅम, त्या गोष्टीला 2.5 ते 3 महिन्यांचा कालावधी झाला आहे। राजीनाम्याची मागणी केव्हापासून होत होती? तुम्ही सुद्धा ती मागणी लावून धरली होती, मात्र तुम्हाला वाटतं का राजीनामा घेण्यात उशीर झाला किंवा राजीनामा देण्यात उशीर झाला? 100% खूप उशीर झालेला आहे आणि मी एकच बोलते, हे नैतिकताच्या आधारावर व्हायला पाहिजे होता, पण नैतिकताच्या आधारावर नसून हकालपट्टी झालेली आहे। आणि जे तुम्ही राजीनाम्याची गोष्ट करताय, 27/11/2024 पोस्ट माझे फेसबुकवरती आहे। राहुल नार्वेकरजी, राज्यपाल साहेबांना आणि इलेक्शन कमिशनला मी निवेदन दिलेलं आहे, अगोदर मी निवेदन दिलेलं आहे की जसं मला माहिती मिळाली की धनंजय मुंडे मंत्रीपद मिळणार आहे, जसंच मला सूत्राकडून माहिती मिळाली होती की त्यांना मंत्रीपद देण्यात आलेलं आहे, तसंच मी सगळीकडे जाऊन मी निवेदन दिलेलं आहे की ह्यांना असे क्रूर व्यक्तीचे लोकांना मंत्रीपद देऊ नका। तरी पण दिला, पण तरी पण मी लढली, आज विजय झाली आहे। आपण पुन्हा देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांची भेट घेणार आहात का, किंवा यांच्याकडे आपल्या ज्या पुढच्या मागण्या आहेत त्या आपण सादर करणार आहात का? 100%
खूप लोकांची माझ्याकडे निवेदन आलेलं आहे, खूप लोकांची जमीन हिसकून घेण्याचा काम केलेलं आहे हे लोकांनी. तो हे सगळे काही पुरावे जे आहे असे लोकांना घेऊन मला देवेंद्रजी कडून जायचं आहे. त्यांच्याशी मी वेळ मागितलेली आहे, तरी पण मला आतापासून वेळ दिलेली नाही आहे. बहुतेक अधिवेशनची गडबडीमध्ये असेल. तो जसंच मला वेळ मिळणार आहे आणि तुमचे जे चॅनल आहे त्याच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना, मी एक स्वराज्य शक्ती सेना पक्षाची स्वतः अध्यक्ष आहे, त्याच्या अध्यक्षता म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की मला थोडक्यात वेळ द्या. मला खूप काय तुमच्या समोर आणायचं आहे त्याच्यासाठी. मॅम, तुम्ही सांगितलं की परळीमध्ये यांचा 6 महिन्यानंतर पुन्हा पोटनिवडणूक होणार आणि तुम्ही स्वतः उमेदवार असाल, तर या संदर्भात काही माहिती, म्हणजे स्वतःच्या पक्षाकडनं लढणार का कोणाच्या सपोर्ट घेऊन का कुठच्या पक्षाशी तुम्ही अलायन्स करणार? बघा, गेले 3 वर्षापासून मला कोणतेही पक्षाचा सपोर्ट नाही आहे आणि इतका पण आहे की कोणत्याही सपोर्ट नसताना मी महाराष्ट्राची पहिली अशी महिला आहे ज्यांनी स्वतःचे बलावर स्वतःच्या पक्ष स्वराज्य शक्ती सेना उघडलेला आहे, काहीही न बघता. आणि ज्यावेळे वेळ येईल, एकदा ह्यांच्या आमदारकी रद्द झाली त्यावेळे आपण ठरवू. बहुतेक मी स्वतःच्या पक्षातूनही उभे राहणार आहे. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वतःच्या पक्षातून उभं राहाल, पण तुम्हाला जे आव्हान कदाचित जर आलं समोर, तर त्याच्या पंकजा मुंडे आहेत त्यांचंच असेल, ते तुम्ही कसं पेलवणार? म्हणजे पंकजा मुंडे म्हणून उमेदवार असू शकतात कदाचित, कारण त्याही तिथून निवडणूक लढलेल्या आहेत, त्याही तिथून आमदार होत्या. नाही, ते उभे राहू शकत नाही क्योंकि त्या ऑलरेडी MLC वर आहे ना, त्या उभे राहू शकत नाही. त्या ऑलरेडी आमदार आहे MLC वरती. निश्चितच. तर मोठं विधान या ठिकाणी करुणा मुंडे यांच्याकडनं यावेळी करण्यात आलेलं आहे की जो पाठपुरावा आहे फक्त राजीनाम्यावर थांबणार नाही, अजून सुरू राहील आणि येणाऱ्या 6 महिन्यात परळीमध्ये पोटनिवडणूक सुद्धा पुन्हा एकदा पाहायला मिळेल, ज्याला त्या स्वतः उभ्या असणार असा दावा त्यांच्याकडनं करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन अनिकेत सह, दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई.